हॅलो हाय आणि नमस्कार. साधं शेतकरी कुटुंब, अवघं 24 वय, छोट्याशा बेंबळे गावातून आपल्या स्वप्नांना गवसणी घालत अखेर सोलापूर जिल्हा 66व्या महाराष्ट्र केसरीचा मान मिळवलेला बेंबळे गावचा रांगडा गडी वेताळ शेळके. चला तर मग भेटूया थेट त्यांनाच आणि जाणून घेऊयात त्यांचा कुस्ती पलीकडचा प्रेरणादायी प्रवास. नमस्कार. एजीसी स्पोर्ट्सच्या ऑफ द फील्ड या पॉडकास्ट सेगमेंटमध्ये मी दिव्या आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपल्या पॉडकास्टवर गप्पा मारायला आलेत महाराष्ट्र केसरी 2025 हा किताब पटकावलेले वेताळ शेळके. हॅलो सर. हॅलो. एजीसी स्पोर्ट्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत. धन्यवाद. 30 मार्च नंतर आम्ही सगळीकडे एकच नाव ऐकतोय, ते म्हणजे वेताळ शेळके. भरपूर जण आता तुमचे इंटरव्ह्यूज घेत आहेत, तुमच्यासोबत फोटोज घेत आहेत. मला वाटतं गावाकडे तर तुमच्या मिरवणूक, जल्लोष, दिवाळी सेलिब्रेट केल्यासारखं सगळ्यांनी सेलिब्रेशन केलंय आणि आम्ही पण अर्थात तुमची खूप वाट बघत होतो आणि आम्हाला जाणून घ्यायचा होता तुमचा हा प्रेरणादायी प्रवास. तर मला विचारायचं आहे की हे सगळं बघून एका शब्दात जर आनंद व्यक्त करायचा असेल तर काय सांगाल? 2025ला आता जी स्पर्धा झाली मराठी केसरी जामखेड येथे रोहितदादा पवारांनी घेतलेली आणि मी उतरलेलो होतो मराठी केसरी आणि आनंद झाला नाही का मला भरपूर मराठी केसरी झालेला. असं म्हणजे एवढं काही नाही झालं नाही. महाराष्ट्र केसरी किताब मिळवणं किंवा महाराष्ट्र केसरीची गदा मिळवणं हे कुठेतरी स्वप्न बघितलं होतं आणि ते स्वप्न आता सत्यात उतरलं, साकार झालं. आणि जेव्हा ती गदा खांद्यावर उचलून घेतली तेव्हा काय भावना होत्या? काय नाही, आनंद झाला आणि आईवडिलांची इच्छा पूर्ण झाली नाही का. आई वडील परत वस्तात असतील काकासाहेब पवार, गोविंद तात्या, शरद पवार, कोसाब आणि जी बाकीची मंडळी असते त्यांची इच्छा पूर्ण झाली की दादा झाला मराठी केसरी एकदाच. आणि लय दिवसापासून रगडत गेलतो 2022पासून मी मराठी केसरी व्हायचं म्हणून. 2022लाच झाला असतो तेव्हा सातारच्या अधिवेशनलाच म्हणजे आमच्याच तालमीतले मोठे मोठे पैलवान मी हरवलेले. माझी सिकंदर शेखची क्वार्टर फायनलला कुस्ती आली होती तिथं आणि कुस्ती सिकंदरची माझी चांगली झालते नाही का. अशी काय पहिला 3 मिनिटाचा राऊंड 1-0 झालता आणि परत मला त्यानं 10-0 केलं. पण मी थकलेलो होतो तेव्हा. कुस्त्या झालत्या ना, 4 कुस्त्या झालत्या आणि 5वी क्वार्टर फायनल होती आणि पहिल्यांदाच खेळलेलो मी मराठी केसरी खुल्या गटाला. आणि तिथनं परत 23ला ऑपरेशन झालं मला वाटतं. 24ला खेळलेलो, 24ला हारलो आणि 25ला झालो. असं आम्ही असं ऐकलंय की तुम्हाला शिस्त लागावी, तुमच्यात काहीतरी सुधारणा व्हावी म्हणून तुम्हाला तालमीत पाठवलं होतं. हो. ते गावाकडे जरा हे करायचो ना, भांडणं वगैरे व्हायची, बारीक होतो. पहिला दिवस आठवतो का तालमीतला? पहिला दिवस आठवतो की शिवनेरीत गेलतो नाही का. गावातले बासूमामा म्हणून आहेत त्यांना सोडलेलं नाही का. आमच्या वल्लाचे मित्र बासूबाई मुलानी म्हणून आहेत, त्यांना मला तालमीत पहिल्यांदा नेऊन सोडलेलं. अकलूजमध्ये संतोष गायकवाड, 5-6 जण होते वल्लाचे मित्र. त्यांना नेऊन पहिल्यांदा शिवनेरीत नेऊन सोडलं. तिथं 3 वर्ष होतो शिवनेरी तालमीत अकलूजला. आमच्या गावापासून 30 किलोमीटर आहे ते. काय वाटलेलं तुम्हाला पहिल्या दिवशी जेव्हा तालमीत गेलात तेव्हा? सगळं एकंदरीत वातावरण वातावरण गेला होता? आमच्या गावातले वैभव गायकवाड म्हणून पोरगं होतं, वैभव गायकवाड म्हणून गायकवाड, ते 2 जण भाऊ होते आणि शिवाजी म्हणून 1 जण होता नाही का. त्यांचे आम्ही 5 जण होतो समजे गावाले म्हणून. त्यांच्यापाशी राहिलो आणि ते म्हणजे 3-4 म्हणजे ते 1 वर्षभर राहिले आणि तालमीतनं निघून गेले नाही का परत. आणि मी परत एकटाच होतो आणि तिथनं मग परत मी बाळू दनपरे म्हणून होतो आहे, त्यांना मामा म्हणायचो नाही का. मग त्यांच्यात राहिलो पार्टनर, तिथं 2 वर्ष राहिलो कंटिन्यू.
त्यांच्यात लगातार. मग त्यांना जे आपलं कुस्ती जी असते ती कशी जिद्दारी करायची, काय कशी मेहनत करायची समजा शिकवलं नाही का. जे कुस्तीला जेवढ्या लागते त्या त्याची कुस्ती होते त्या समजा शिकवलं. स्वयंपाक करणं, चपात्या करणं, भाजी करणं, भांडे धुवायची, थंडाई मारायची, मनुका मारायचा, सरबत करायचा, म्हणजे समजा गोष्टी. परत तिथनं समजा स्वयंपाक करून परत शाळेला बी जायचो तिथनं. मग ती ती तालीम कुठे होती, म्हणजे तुमच्या गावाकडे होती आमच्या का ती? गावापाशी होते. तिथेच तुम्ही पहिल्यांदा अकलूजला. तालीम गेला? अकलूजला. अकलूजला होतो मी शिवनेरी तालीम. हां. पहिले वस्तात दत्ताप्पा वाघमोरे तुमचे पहिले प्रशिक्षक. शिक्षक. तिथनं परत मग मैदानाला आल्यावर बार्शीला कुस्तीला गेलो. कोसाप रणजुली सिंग कोसापनं मला तिथं बघितलं. मी चांगली कुस्ती खेळायचो नाही का. कोसाप माझी बी इच्छा होती पुण्याला यायची काकासाहेब पवारांची तालमीत. नवीन झालते ना तालीम ही. आणि मग कोसापला मी विचारलं आणि ते बी म्हणले कोसाप घेऊन आले मला पुण्याला. तेव्हापासून मग 2014 13पासून इथंच होतो कंटिन्यू. 2013 ते 2025पर्यंत एकसारखं ह्याच तालमीत राहिलो. आणि आमच्या वस्तादला म्हणजे काकासाहेब पवारांना बाप्पा म्हणते ती आणि तात्यांना गोविंद तात्यांना तात्या म्हणते ती. म्हणजे दोघंजण भाऊ म्हणजे वस्ताद चांगली प्रॅक्टिस घेते ते. तुम्ही आत्ता पण म्हणालात मी भांडण आणत होतो आणि एका इंटरव्ह्यूमध्ये पण आम्ही ऐकलंय. तर एखादा किस्सा आम्हाला ऐकायला आवडेल. 5वीत तुम्ही घरी भांडण आणत होतात. हो. तर आम्हाला आवडेल ते ऐकायला. काय ते एखादा काय किस्सा? किस्सा म्हणजे मॅडम असं आपलं गोट्या खेळताना भांडण व्हायचं. परत आपण जे मित्र कंपनी होते समजा आमचे जे होते ना कोणासंग लागायचे भांडणच लागायचं माझं कोणासंग तेव्हा. तुम्ही घरापर्यंत आणत? हां घरापाण्यापर्यंत. आणि एकदा असंच घरी मी आपलं शेंगा खात चाललेलो नाही का शाळेत. 4थीला होतो तेव्हा. आणि एक जणाचं डोकं फोडलं. ते राहुल कोकाटे म्हणून होता नाही का. आणि मी नव्हतं फोडलं. मी चाललेलो तिथनं. दुसऱ्यांदा त्यांच्यात भांडणं लागले आणि ती सध्या माझ्यावरच आलं की मीच हाणलाय दगड म्हणून. असंच म्हणजे काय. मग तेव्हापासून आमचा आजोबा म्हणले ह्याला बाहेरच पाठवू नाही का आपण. त्या आजोबानं मला जे अकलूजला जे नेऊन टाकलं तिथनं परत अकलूजपासून त्या तालमीपासूनचा प्रवास कंटिन्यू. हो. सुरू झाला. 2च होतं म्हणजे शिवनेरीत राहिलो एकदा आणि काकासाहेब पवार एकच. आणि कुस्तीतलं सांगायचं गेलं तर बाप्पांना मला पहिल्यापासून लय समजून घेतलेलं नाही का. म्हणजे पहिल्यापासूनच लाडले केला. म्हणजे त्यांची म्हणजे आपल्या बाप्पांना तात्यांना म्हणजे पहिल्यापासून लाड केला भरपूर. आणि कुठं बी कुस्त्याला असलेलं तर पहिल्यांदा घेऊन जायचे मैदान. म्हणजे कुठं बी परदेला बाप्पा चालले तरी घेऊन जायचे. खेळ म्हणायचे. तात्यांचा पहिल्यापासून लय जीव लावला तात्यांना नाही का मला. म्हणजे प्रेम म्हणजे ते बी आता म्हणजे वस्तात लोक आहेत ते बी गरिबीतनं त्यांचं साम्राज्य उभं केलेलं आहे ना. एवढी मोठी तालीम बांधायची एवढं सोपं नाही ना पुण्याच्या ठिकाणी. कुस्तीसाठी व्यायाम ही गोष्ट खूप महत्वाची. हा खूप महत्वाची. बरोबर. मग तुम्ही मला वाटतं 3 ते 4 तास तरी ते व्यायाम करावा लागतो. नाही मी 2000 इथं आलतो ना म्हणजे खरी पहिलं 2014ला माहीत झालं नाही की कशी कुस्ती खेळते ते कशी नाही. मग इथं जे पार्टनर होतो मी आप्पा कारंडे, बाप्पू खानेकर, परत म्हणजे देवानंद पवार आणि अनिल खांडेकर 5-6 जण होतो. हे समजे मोठे होते. मी ह्यांच्यात एकटा बारका होतो. 7वीला असेल मला वाटतं. पण आप्पा माझ्यावर कंटिन्यू लक्ष द्यायचे. म्हणजे की चांगली मेहनत करायचे. म्हणजे काय मेहनत करून घ्यायचं कंटिन्यू. आणि खाया प्यायला बी भेटायचं. त्यांच्यात ती मोठी होती ना. आणि मग मी परत मला वाटतं 16पासून तर म्हणजे माझं स्वतः भागायला लागलं नाही का परत कुस्ती क्षेत्रातलं. 10पासून ते 16 घरच्यांना सांभाळलं मला. तेच. मग काय काय व्यायाम काय काय असतात त्याच्यामध्ये? सपाट्या काय काय असतात? सपाट्या मारते ती, बैठक मारते ती, रनिंग करते ती, फळी ओढते ती, हौदा खांदते ती. किती काउंट्स असतात, म्हणजे किती सपाट्या मारायला? सपाट्या 1,000 मारले ते की. बरं. 1000 सपाटे. रस्ता चाललाय 70-80 वेळा. मी नाही म्हणलं तर लागायच्या आधी माझ्या ना लागायच्या आधी मी 2017, 18, 19, 20पर्यंत भरपूर मेहनत केली नाही का. रात्रीचे 2-2 वाजता उठून रनिंग सपाट्या मारलेल्या त्या. म्हणजे आहाराचा काय काय समावेश असतो याच्यामध्ये, म्हणजे काय काय खावं लागतं? खुराक म्हणतो आपण. खुराक
पहिली गोष्ट थंड आहे महत्त्वाची आहे. बरोबर. थंड आहे, परत मनुका, परत दूध, केळी, सफरचंद, चिक्कू, जेवढे फ्रूट आहे ते तेवढे समजे. थंडाई काय काम करते आणि म्हणजे या जेवढा आपल्या अंगातनं जे घाम जातो बरं. आणि परत ती तयार एनर्जी परत तयार करते नाही का, तेवढाच. जेवढा तुमचा घाम गेलाय तेवढा परत ते थंड आहे ते म्हणजे काम करते अंगावर. आणि आहाराचं कसं असतं म्हणजे व्हेज की नॉन व्हेज दोन्ही पण. प्रमाणात खाल्लं तुम्ही काय प्रेफर करता? दोन्ही पण, व्हेज बी खातो, नॉनव्हेज बी खातो. पण म्हणजे जास्त तुम्हाला नॉनव्हेजच खातो जास्त. अच्छा. आणि मग आता सध्या तुमच्या रुटीनमध्ये मग तुम्ही बनवता का? हा, आम्हीच पार्टनर आहेत ना आता दुसरे दोघं जण. बनवता? हा, आदनमधनं भाजी टाकतो नाही का फक्त. मग कसं शिकला हे सगळं, कधीपासून करता? 2010 पासूनच. मग आईच्या जेवणाची आठवण येत असेल. हां. तुमचं आईचं आणि तुमचं खूप खास नातं आहे. मला वाटतं जेव्हा कुस्ती चालू होती तेव्हा आई तुमच्या देवापुढे बसून तुमची मोबाईलवरती कुस्ती बघत होत्या. हां. आईबद्दल काय सांगाल, आईच्या आणि तुमच्या नात्याबद्दल? आईनं लय कष्ट घेतलेलं आहे पहिल्यापासून. 1 रुपयाला मुळे बांधायला गेलेली आहे पहिली, म्हणजे आपले ऊसाचे मुळे असतात ना, बरोबर. 1 रुपयाला मुळे बांधायला गेलेले होते. तेव्हापासून म्हणजे 125 रुपये हजेरी कामाला होते. तेव्हा कंटिन्यू ती म्हणजे रोज कामाला जात होते, एक दिवस बी बुडवत नव्हते. मग परत मला कुस्तीत पैसे भेटायला लागल्यावर आता थांबायला लागले नाही का. 2000 मला वाटते 17पासून 16पासून थांबवली. आजारी पडायचे ना सारखे, म्हणून मी बंद करून टाकले ना आम्ही समजायलाच. हो, त्यांचे व्हिडिओ आम्ही पाहतो की ते खूप तुमच्याबद्दल त्यांना प्रेम आहे आणि खूप अभिमान आहे त्यांना. आता त्या खूप सांगितले त्यांनी बऱ्याच ह्याच्यामधून, तुम्ही जसं महाराष्ट्र केसरी झाला तेव्हापासून. एखाद्या शेतकरी कुटुंबातला एखादा मुलगा एवढाच महाराष्ट्र केसरी होतो, तर मला म्हणायचं या सगळ्या खडतर परिस्थितीमध्ये कधी अशी वेळ आली का की आता कुस्ती नाही खेळायची, मला कुस्ती सोडूनच द्यावी लागेल, अशी कधी परिस्थिती आली? तसे मॅडम मी कधी असं मनातच धरलं नाही का कुस्ती सोडायची म्हणून. मी टार्गेट केलं तर 2030 पर्यंत कशी का होणार कुस्ती खेळायची आपण. आणि मी म्हणायचो 2025-26 मी महाराष्ट्र केसरी होणार 100%. कसं माझा आत्मविश्वास होता नाही का होणार. पण देवानं कसं ना कसं घडवून आणलंच लवकर. इकडं नाही तिकडच्या परिस्थितीत मी खेळलेलो. तिकडे प्रकाश बनकरनं मला हरवलेलं होतं नाही का. 2 झाले ना महाराष्ट्र केसरी, 2024 एक आणि 2025. हां, त्या बी परिस्थितीत मी खेळलेलो. प्रकाश बनकरची माझी 7 झिरोन कुस्ती चालू होते. तिथनं काय असेल ते माझा टायमिना कमी पडला. मी अग्रेसिव्ह खेळलो. मला कुस्तीचं जरा थोडं माझ्या कंट्रोल राहिलं नाही, किती ताकद लावावी काय नाही. मी अभ्यास केला नाही, खेळायचं म्हणून मी खेळलो. असं म्हणजे मला अंदाजच नव्हता ऑपरेशन झाल्यापासून की बाबा आपण किती खेळतोय, किती चाललंय. आणि तिथनं हारल्यावर परत मग इकडच्या स्पर्धेत मी खेळलो ना, मग मला कळालं की आपण पहिले 3 मिनटं व्यवस्थित खेळणे, लय अटॅक मारायचे नाही काय नाही व्यवस्थित. मग म्हणून व्यवस्थित कुस्त्या माझ्या झाल्या नाही का, लय गडबड केली नाही कुस्ती. वाटलं होतं का म्हणजे आता नाही, मी तालमीतनं जाताना म्हणूनच गेलतो नाही का मी होणार महाराष्ट्र केसरी. अच्छा. हां, 100% म्हणजे आता कोणीतरी असतं ना तरी झालोच असतो मी. हां, तिकडून मातीत तिकडून शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज पाटील होते. इकडून प्रशांत जगताप पण मी होतो, दादासाहेब. मला वाटतं तुमचा हा सामना बघायला तुमचे वडील शेतातून काम करून सामना बघायला आले होते आणि तुमच्या डोळ्यात ते बघून पाणी आलं होतं. वडिलांबद्दल पण काय सांगाल? वडिलांना आईचं एवढं उपकार आहे ते त्यांचं कधी त्यांचं आपण मापच काढू शकत नाही का. तर त्यांना एवढं सांभाळलं की लहानाचं मोठं केलं. आणि वडील मला कायम पहिले लहानपणापासूनच लय जीव लावलेला आहे नाही का. कधी म्हणजे कसं लय प्रेम केलेलं आहे पहिल्यापासूनच. कधीच पैशाला कशाला काय गोष्टी असतात मागितले की द्यायचे नाही का. तुमचे शिक्षक सुद्धा शाळेतले बोललेले तुमच्याबद्दल खूप. हो. आणि ते रडलेत म्हणजे किती त्यांचं प्रेम आहे. परिस्थिती मॅडम लय नाजूक होती ना आमची, लय नाजूक. म्हणजे आम्हाला 1 एकर जमीन होती आणि त्यातनं एवढं घडायचं म्हणजे लय अवघड आहे. आता महिन्याला तवाच्या काळात 5000 रुपये भेटायची पंचायत होती. 2010ची गोष्ट आहे. तेव्हा आठवड्याला 500 रुपये भेटायचे द्यायचे तालमीत फक्त. आताची 500ची नोट माणसाला किंमत कळलं ना 500 रुपयाची. 2010ला ह्या सोमवारी भेटले की त्या दुसऱ्या सोमवारीच 500 रुपये द्यायचे वडील आणून. 2000 5वी पर्यंत तिथंच होतो, बेंबळ्यात होतो. परत 6वीला अकलूजला गेलो, 6वी 7वी. आणि तिथनं परत 2-3 वर्ष मी पुण्याला इकडं आलतो ना, शहरात आल्यामुळं शाळा सोडून दिली ती मी. त्याच्यानं परत शाळेची गरज लागून म्हणून परत ॲडमिशन घेतलं मी.
परत 10वी केली, आता 12वी केली आणि आता 13वीला आहे मी. बेंबळे गावात तालीम म्हणजे गावाकडच्या तालमीत आणि शहरातल्या तालमीमध्ये म्हणजे गावाकडचे कुस्तीपटू कारण ते सुद्धा आता तयारी करतात किंवा आणि शहरात पण तालीम असतात. फरक तर पडतो यात ना. फरक काय? हा आता हे तर जे आमचे वस्तात आहेत ते वस्तातला अर्जुनवीर पुरस्कार आहे. अर्जुनवीर पुरस्कार कोणाला भेटला आहे? कोण आहे का बघायला? त्यांच्यानंतर परत राहुल आवार असतील आणि परत सुशील मला वाटतं नरसिंग यादवला एक भेटला आहे नाही का, आणि गणपत आंदळकरला 4च महाराष्ट्रात अर्जुनवीर पुरस्कार आहेत. आणि बाप्पांची जागा कोणच घेऊ शकत नाही. आपले जेवढे महाराष्ट्रातले कुस्तीगिरी प्रेमी आहेत ना ते त्यांच्यासारखा माणूस त्यांना म्हणजे भेटणार नाही कोणालाच. बाप्पाजी गावाकडच्या कुस्ती गावाकडच्या कुस्तीचं सुविधा आहेत तुम्हाला वाटतं की गावाकडचं कसं लक्ष कमी पडतं ना. जे कोच लोक जे असते वस्तात जे असतात, आता कसं आता गावात तालीम असल्यावर कसं आपण कधी येणार, डिसिप्लिन नाही काय नाही, कसं असतं गावाकडचं वस्तातला कसं रानात नाही यायचं आणि ते शिकवणं 1 तासभर आणि परत जाणार. तालमीत कसं प्रॉपर सकाळी 4:30ला उठलं तर 5:30 वाजता लाईना बसते, 5 ते 7 वाजेपर्यंत प्रॅक्टिस चालते. मग तिथं 2 कोच असतात ना, सपाटे असतात, रनिंग करून घेते ती, PT करते ती, डाव प्रॅक्टिस घेते ती, बॉल असतो, जी ज्या सोडून प्रॅक्टिस चालते नाही का. असं घेण्यावर आहे. आता एखादा वाजता येतो सपाटा मारून घेतो, एखादा तुम्ही तर स्वतः गेला, आता तुमचा क्लास काय तुम्ही तेवढंच घेणार तेवढंच निघून जाणार ना. मग असं तालमीत कसं कोच आहेत ना समजे, वैयक्तिक संध्याकाळचं बप्पा असते ते तात्या असते ते दोघं बी असते ते वैयक्तिक असते दोघं पण बप्पा तात्या. हे सगळे तुमचे प्रशिक्षक आहेत आणि तुम्हाला महाराष्ट्र केसरी हा किताब तुम्ही जेव्हा मिळवला तर याच्यामध्ये प्रशिक्षकांबद्दल काय सांगाल? त्यांचा कसा तुम्हाला सपोर्ट मिळाला आत्ताच्या? बाप्पांचा म्हणलं तर लय चांगला भेटला नाही का पहिल्यापासून. काकासाहेब पवार यांचा सपोर्ट पहिल्यापासून चांगला भेटला मला. तात्यांचा बी भेटला. परत वस्तात असतील शरद पवार, रणधीरसिंग कोसप, अमोल काशीद. म्हणजे अमोल काशीद बी चांगली प्रॅक्टिस घेत होता मध्ये चांगली प्रॅक्टिस झाली. परत लॉकडाऊन पडल्यावर बी चांगली प्रॅक्टिस केली आणि पहिल्यापासून मी माझ्या मनातच होतं नाही का मराठी केसरी व्हायचं. मी पहिले म्हणजे हे झालते ना शिवराज राक्षे झालते पहिला मराठी केसरी आमच्या तालमीचा हर्षवर्धन सदगीर पहिला हर्षद भाऊ, तर शिवराज राक्षे आणि 3रा मी झालो. आणि मी म्हणायचो 25ला नाही तर 26ला 100% गदा घ्यायचीच. किती ठरवलेलंच. आणि कोणाला म्हणजे वार्डात जे बारके असायचे ना ते असं बसले की म्हणायचं बघा 25 नाही तर 26ला मी घेणार म्हणजे घेणार. कोण खेळण ना खेळण मला भाग नाही पण मी घेणार गदा म्हणलं 25-26ला. आणि पंजाबला मी कुस्त्याला गेलो. पंजाबला बी मी चांगल्या कुस्त्या केल्या. तिथला अनुभव कसा होता पंजाबच्या कुस्ती? पंजाबला मैदानची कुस्ती माझी फास्ट आहे नाही का. म्हणजे निकाल लगेच लागतो कुस्तीचा 1-5-10 मिनिटाच्या आत. म्हणजे डाव मारतो भरपूर कुस्तीला. पंजाबला गेल्यावर चांगली हवा झाली 1 नंबर. किती जणांसोबत म्हणजे तिथे झाली होती कुस्ती? पंजाबची मी जेवढे खेळ तेवढे पाडून टाकलेले समजेच. फक्त मोठे जे होते ना ते खेळत नव्हते. जस्सा पट्टे, प्रितपाल हे ते नाही म्हणायचे, पण बाकीचे जे होते तिकडं जे पंजाबला जे फॉर्मला आलेले राजू रायवाल, तालिव, परत मोनू कोराना समजा संघ झाले, बुकेंद्र आदना संघ झाले, समजा संघ कुस्त्या झाल्या. ती कोणती म्हणजे स्पर्धा तिथे का? ती मैदानी कुस्ती असते नाही का. आता कसं पंजाबमध्ये सिकंदर शेख गेल्यावर कसं त्यानं दबदबा बसवून टाकलेला, परत तो गेला नाही नंतर. सिकंदर महाराष्ट्रातच खेळत राहिला. त्याच्यानंतर आता मी आणि रविराज आणि महेंदर 3 जण गेलतो. तिघांची चांगली हवा आहे तिकडं पंजाबला. नवीनमधनं होतो ना कसं जुन्याला म्हणजे नवीनमधनं लोकांना कसं नवीन चेहरा बघायला आवडतो. आणि मराठी केसरी झाल्यामुळे नवीन झाल्यामुळं लोक बी आनंदात झाले नाही का, हे होईन ते होईन. आणि मला कोणी गिनते बी धरलं नव्हतं हे होईन म्हणून मराठी केसरी. चर्चा बी नव्हती. आणि सातारच्या अधिवेशनला खेळलेलो ना तवा बी कोणी धरणार नव्हतं, पण तवा मी घरी होतो तालमीत तर असतो तर 100% झाला असतो मराठी केसरी. तो 2-3 महिने मी 10वीच्या पेपरला घरी होतो 3 महिने कंटिन्यू. घरनं चांगल्या कुस्त्या गेल्या. प्रॅक्टिस काय लढतही भेटत नव्हते, फक्त रनिंग, सपाट्या मारणे, आकडा खोदणे हेच आहे. मग चांगलं खाण्यापिणे टायमिंगला झोपायचं फक्त. जर 30 तालमीत असतो ना तर म्हणजे दम लागला नसता, अंतर तुटलं नसतं, तेव्हा झाला असतो मराठी केसरी.
आणि बाकीच्या गोष्टी तेव्हा काय माहिती नव्हत्या नाही का, कसं कसे पण आपल्याला सांगणारा लय महत्त्वाचा आहे. जे ज्ञान जे देणारा असतो ना शेजारचा, ते लय महत्त्वाचं आहे. शिक्षक किंवा हां. आपले वरिष्ठ व्यक्ती आपल्या आता कसं म्हणलं तर एक प्रकारचं तुम्ही ध्यानात ठेवा की कर्णाला आणि दुर्योधनाला, कर्णाला संगत का कुणाची करायची ते कळलं नाही लवकर, कशी संगती उरले पहिलवानकीत. बरोबर. तुम्ही आता घरनं पैसे येणार उठून फिराय रोज गेलो काय मग भेटणार आहे का काय, नाही भेटणार. महेंद्रच्या आणि तुमच्या मैत्रीबद्दल काय सांगाल? ते मी पार्टनरच होतो ना पहिल्यापासून, संघच आहे आम्ही 2-3 जण, 5-6 जण होतो ना, महेंदर, मी, वैभव, पप्पू, संघच राहिलो 5-6 जण होते, म्हणजे आम्ही पार्टनरच असल्याने. फक्त आम्ही खाणं पिणं वेगळं वेगळं खातो, पण उठणं बसणं एका जागेवरच आहे महेंदर सर माझं. त्यांना मी सिनियर आहे, ती लहान आहे ती माझ्यापेक्षा लई, असा विषय आहे. आपण 1-2 मिनिटात गेम खेळूया. मी तुम्हाला 2 ऑप्शन सांगणार, त्यातला तुम्हाला एक ऑप्शन कुठलाच वेळ वाया न घालवता पटकन एक ऑप्शन चूज करायचा. जिम की तालीम? तालीम. वडापाव का बर्गर? बर्गर. महाराष्ट्र केसरी ऑलिम्पिक? ऑलिम्पिक. गादीवरची कुस्ती, मातीतली कुस्ती? मातीतली कुस्ती. 2022चे महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील यांच्याशी तुमची कुस्ती झाली होती, तर ती कुस्ती आव्हानात्मक होती का? आणि मला वाटते कुस्ती संपल्यानंतर, अंतिम सामन्यानंतर तुम्ही त्यांना उचलून घेतलं, तर त्याबद्दल पण सांगाल? पृथ्वीराजन मी 2021ला सिनियर नॅशनल खेळलो नाही का मी, त्याचं पहिल्यांदा सेकंड मेडल बसलेलं, तेव्हा बी माझं 86ला सेकंड बसलेलं, त्याचं 92ला बसलेलं. तेव्हापासूनच आमचे एकामेकाचे चालायचे थोडे. आणि प्रॅक्टिसला बी कॅम्पमध्ये होतो ना, तो तवाच म्हणायचा 2021लाच मी 2022ला मराठी केसरी होणार, कॅम्पमध्येच म्हणायचा पृथ्वीराज. मला वाटतं त्यांचं वय पण खूप कमी होतं नाही का, पण त्याला जे लढते भेटलेले होते ना, दिनेश गुलियाच्या, त्या अनुरोधच्या, तो तिथं बी मला तेव्हा ऐकत नव्हता कॅम्पमध्ये. आधी पण त्यांच्यासोबत तुमची? हां, मी 2021ला त्याचा नंबर बसलेला ना 92ला सेकंड, आणि माझा सेकंड बसलेला. कॅम्प लागतो ना इंडिया कॅम्प, बालगडला लागलेला 4 महिन्याचा लगातार, आणि तेव्हा नुकतंच लॉकडाऊन उठलेलं, कॅम्पला गेलो आम्ही. कॅम्पमध्ये तो बी मला तिथे तगडा पडायचा, पण मी रोज येऊन रूममध्ये आपलं बसायचो, पण ती बी कष्ट भरपूर करतो नाही का मुलगा, मेहनत चांगली केली त्याने बी भरपूर. आणि तेव्हा तो म्हणायचा मी महाराष्ट्र केसरी होणार. आणि मग तो तिथनं परत मी तालमीतनं आलो आणि मी पेपरला गेलो, आणि तिथनं परत महाराष्ट्र केसरी तारीख डिक्लेअर झाली. पेपर चालू असताना मग तो बी मॅटवरनं खेळला आणि मी मातीतनं खेळलो. समद्यात म्हणजे त्या 7-4 दिवसांना पहिल्या समद्यात म्हणजे मी किरण भगतला हरवलं ना, किरण भगतला हरवलं, धक्कादायक निकाल झाला. पहिलीच कुस्ती आमची अख्ख्या पर्देतली मोठी कुस्ती, पण माणसाला काय माहीत काय होईल काय नाही, कोणाचा अंदाजच नव्हता. समधी म्हणायची किरण भगत मातीतनं येतंय. त्या पर्देला खेळलेला माऊली कोकाटे, पृथ्वीराज पाटील, दादा शेके, महेंद्र गायकवाड, सिकंदर शेख, समधी नवीन होते. समधी प्रकाश बनकर, आणि बाकीचे जे जुने पैलवान होते ना ते बी होते. त्या जुने पैलवान कोण, बालारे पिक्षक असतील, माऊली जमदाडे असतील, परत मॅटवर नागशे शिंदे, असं समधी नवीन. ती जे होते ना आमच्यापेक्षा सिनियर बॅच, आम्ही ज्युनियर होतो समधी. आणि समधी खेळल्याने माहीत नव्हतं ना कोण होणार कोण नाही. परत पृथ्वीराज मोहोळ बी होता त्या पर्देत, ती समधी मातीत होतो आम्ही. आणि परत मग माझी कुस्ती किरण भगतला हरवले की परत दुसरी कुस्ती ती सतपाल नागटिळक म्हणून आली. तिसऱ्या कुस्तीला माझी जरा ताकद जास्तच वाया गेली नाही का, जे लवकर उरकायचे होते ते 6 मिनटं खेळून ना, मारुद्र काळे म्हणून होता ते, त्यानं जीव जास्त घेतला माझा. आणि तिथनं बरं सिकंदर संघ मला कुस्ती करायची जुळली नाही. म्हणजे जे आपण म्हणतो बाबा डोक्यानं कुस्ती काढ, हे काढ, पण ते मी वापरलं नाही, अनुभव कामाला आला नाही नाही का. काय असतात या कुस्तीच्या टेक्निक्स, कशा असतात? ती म्हणजे आपल्या ह्याच्यावर आहे नाही का, ज्या टायमिंगला हिथं, आता म्हणजे समजा एक उदाहरण देतो, हिथं बॉल पडलो, आपण बॅट लावली तर ते आणणार आहे ना, नाही तर नडगीला लागू शकतो, काय शकतो. मग कसं आहे, एखाद्यानं डाव मारला तर फसवून आपण जिंकू शकतो. आपले म्हणलं तरी शिवाजी महाराजांची, छत्रपतींची कशी होते, महाराजांसारखं युक्त्या किती चालवत होत्या. महाराज एक लढाई जिंकायची म्हणजे किती व्यक्तीने जिंकत होते. महाराजासारखं तर कोण जन्मलंच नाही सृष्टीवर.
असा विषय. मग तुम्ही प्रत्येक जेव्हा स्पर्धा असते तेव्हा मानसिक दृष्ट्या मग काय काय तयारी करता मेंटली मेंटली म्हणजे म्हणजे फिजिकली तर हां. एक्सरसाइज वगैरे आता असतात म्हणजे कसं असतं, जोडीदार मला चांगला लागला, एखादा मुलगा पट काढतोय, मग आपण वाकून खेळतो, मनगडं धरून खेळतो, त्याचा जे डाव आहे ते बसून द्यायचा ना आपल्यावर लवकर. एखादा मुलगा नुसता आडमरतोच असतो, नुसतीच पूर्ण ताकद लावतो, त्याला काहीच करता येत नाही. पण त्याला ताकद लावून लावून आपलं बी शरीर थकतं ना. तर दोन्ही गाड्यासारख्या धडकायला लागल्यावर दोन्हीतलं बी एक जण कोणतर हटणार आहे, असा विषय होतो कुस्तीतनं. म्हणजे जे हुशार पैलवान आहे ना ते डाव मारून लवकर निघून जातो. आता तुम्हाला या टेक्निक पण शिकवल्या जातात का म्हणजे हां, तालमी समजे एक्सरसाइज सांगितल्या जातात समजे म्हणजे समजे एक्सरसाइज असते, त्या कुठलीच एक्सरसाइज अशी राहत नाही समजाच. म्हणजे हे जे मेहनत केल्यावरच ऑटोमॅटिक बॉडीला ते फेशिबल बनते. त्यांची कौचिक कोणाच्या अंगात कुस्ती नसते, कोणाच्या कशी माझ्या अंगात कुस्ती आहे नाही का लई. म्हणजे मैदानची तर कुस्ती भरपूर आहे, परतीतली बी येते मला थोडी, निवडून येत नाही, पण मैदानीची कुस्ती माझ्या अंगात भरपूर आहे. पण मग एखाद्या स्पर्धेला हे ठरलेलंच असतं का की हा कुस्तीपटू आहे मग तो मातीवरचीच खेळणार ह्या गादीवरची, मग ते कुणावर डिपेंड करतं? नाही ते महाराष्ट्र केसरीलाच तेवढं आहे. मातीतनं फायनलला आल्याला आणि मॅटवरनं फायनलला त्यांच्या दोघांची कुस्ती लावतात, असा विषय. सध्याचं तुमचं रुटीन काय चालू असतं आत्ता डेलीचं? आता डेलीचं सकाळनं उठायचं, प्रॅक्टिस करायची, मग कुठं कार्यक्रम असला तर जायचं कार्यक्रमाला सध्या महाराष्ट्र झाल्याबद्दल, आणि बाकीचं काय तालमीतच असतो. यावर्षी महाराष्ट्र केसरी 2025 जर तुमच्याकडे गदा आली नसती तर काय वाटते कुठला कुस्तीपटू त्यासाठी डिझर्विंग होता? मग पृथ्वीराज पाटीलनं घेतली ना, पृथ्वीराज नाही तर शिवराज राक्षी, दोघा झाला असता. म्हणजे का असं काय वाटतं? आता मग मी हारलो असतो तर ते मातीतनं कोणाला ऐकलेच नसते नाही का दोघं बी. म्हणजे त्यांच्याबद्दल काय वाटतंय एकंदरीत खेळण्याच्या त्यांच्या? राक्षी पैलवान आहे, ते मोठाच पैलवान आहे नाही का, आणि समजायला लय सिनियर आहे ते, आणि मोठा पैलवान असल्यामुळे कसं मोठ्या पैलवानच्या विषयी आपण एवढं काही चर्चा करू शकत नाही ना. कुस्तीसाठी म्हणजे जे कुस्तीपटू असतात त्यांचा एकंदरीत डेलीचा खर्च पण खूप असतो, म्हणजे खुराक असेल, तालमीसाठी लागणारा असेल, किंवा एखाद्या कुस्तीपटूचं सगळ्यांचंच, मग त्याला आर्थिक अडचणी येऊ शकतात. मग ती आर्थिक परिस्थितीसुद्धा चांगली पाहिजे, आर्थिक पाठबळ चांगलं पाहिजे. तर मला म्हणायचं आहे हा किताब आता तुम्ही मिळवला आहे 2025चा महाराष्ट्र केसरीचा, किंवा अनेक महाराष्ट्र केसरीचे किताब कुस्तीपटू मला तर मग या अडीअडचणी कुठे कमी होतात का जेव्हा नाव होतं किंवा आपण एखादी स्पर्धा चांगली जिंकतो? नाही, मी पहिल्यांदा आलतो ना 14लाच माझं कॅडेटला 16ला कॅडेटला मेडल बसलेलं. कॅडेटला बसल्यावर मला आपले गणेश गुले नांदेड सिटीतले त्यांना खूप मदत केलेली आहे पहिल्यापासूनच. त्यांचं म्हणजे पाठबळ भरपूर आहे गणेश गुलेचं नाही का. हर टायमिंगला कुठं परदेला जाताना पैसे पाठवणे, कुठं परत कुस्ती करून आल्यावर देणे, तालमीत येऊन सत्कार करणे. परत ते साकेत यादव म्हणून पैलवान आहे, त्याचे बी पप्पांना मला मदत केली, ते शंभराव यादव म्हणून आहेत. आणि दुसरे म्हणलं तर आपले कळमचे वालचंदनगरचे माझे ऑपरेशन झाले ते ना 2023ला, तेव्हा माझी लय तंगी चालू झाली ती. तंगी म्हणजे एवढे तंगी होते की भरपूर तंगी होते की मग तेव्हा उत्तम दादा फरतडे कळमचे कॉलेजला असतो ना तिथं मी, दादांच्या दादांना बी मला भरपूर मदत केलेली आहे. आणि आमचे टीमवरणीचे नागाभाऊ खटके म्हणून आहेत, त्यांनी बी मदत केली ती. 4-5 जणांनी मला चांगली मदत केलेली आहे. पहिल्यापासून चांगला कुस्ती खेळतो आणि गरिबीत नसल्यामुळं त्यांना भरपूर मदत केलेली आहे मला. जे आता नवोदित खेळाडू आहेत, जे कुस्ती जे खेळतात ते सुद्धा आता महाराष्ट्र केसरी वेताळ शेळके त्यांना व्हायचंय, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल? त्यांच्यासाठी एकच सल्ला आहे की माझा, मॅडम चांगलं खुराक खावा तुम्ही. बरोबर. चांगलं खुराक खावा, चांगली मेहनत करा, टायमिंगला झोपा आणि मोबाईलपासून जरा लांब राहा, एक तेवढंच सांगेल. आणि देवपूजा भरपूर करा. तुम्ही देवाचं खूप करता? देवाचं म्हणजे रोज आपण मारुतीच्या पाया पडूनच निघतो ना तालमीतनं बाहेर. मी ते हातच जोडतो, मला काही एवढं जमत नाही, मारुतीच्या पाया पडूनच तालमीतनं बाहेर निघतो कधी पण. आमच्या तालमीची म्हणजे प्रथाच आहे ती, जी कुस्त्याला चालली पहिलवानं
की मंदिरात पाया पडून जातात निघून. जसं कुस्तीपटूंचा खुराक असतो, आता तुम्ही म्हणालात की खुराक, तसं जिथे तुम्ही तालीम करता तिथे ते मातीचं पण काहीतरी हे असेल खुराक आणि या सगळ्या गोष्टी, तर त्या कशा असतात एकंदरीत सगळ्या? मातीचा आकडा खाली आहे, आम्ही वर राहतो हॉलला. हॉलमध्ये थंडाई मारते ते, परत मनोका मारते ते, मटण तिथंच बनतं, आखणी तिथंच बनते, समजा तिथंच पेटीपाशीच. समजा मुलांना जमतं नाही का करायला स्वयंपाक. जी घरी ज्यांना जुळत नाही ना तेवढं त्याच्यापेक्षा सुंदर बनवते ते. हो. आणि साधारण हे किती वाजता सुरू होतं मग सकाळपासून? सकाळपासून बघा, सकाळी आता 7:30ला संपलं. कोण भांडे धुवून आणतं, कोण नाश्ता करतं, कोण थंडाई मारतं. मग परत बरेच करते ते. बरेच करून आले की परत मग थंडाई पिंडाई पिणार, लगेच भाजी टाकते ती, एका गॅसवर दूध तापत होते ती, एका गॅसवर भात टाकते ती. हे सगळं स्वतः स्वतः समजा समजा क्या बात. हां, समजा स्वतः. लय झालं, एक तासाभर स्वयंपाक उरकतात पोरं. घरच्यांना उरकायचं नाही लवकर, पण पोरं लवकर उरकते ते. आणि तुम्ही पण तालमीत आल्यापासून हे सगळं शिकलात? समजा समजा जमतं, समजा समजा स्वयंपाक जमतो पहिल्यापासून. आता एक प्रश्न की आमच्या या आज पॉडकास्टच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्र केसरी जिंकण्यामागे जे तुमच्या आत्ता सगळ्यांची नावं घेतली, तर त्यांना तुम्ही धन्यवाद आमच्या माध्यमातून कोणाकोणाला सांगाल? म्हणजे जे आता जे नावं सांगितली तुम्हाला त्यांचं तर लय पहिल्यापासून आभारच मी मानणार आहे. आणि आमचे वस्तात लोक तर त्यांचं तर काय, मी जोपर्यंत आहे तालमीत तोपर्यंत त्यांचा मला आशीर्वाद भरपूरच असणार आहे, बप्पांचा आणि तात्यांचा. आणि बाकीचं काय दुसऱ्यांचं काय एवढं माहीत नाही. आता इथून पुढचे गोल्स काय आहेत तुमच्या? इथून पुढची वाटचाल कशी असेल? आता काय एकदा झालं, आणखीन 2दा व्हायची इच्छा, टेबल महाराष्ट्र केसरी. मग आता अजून कुठल्या स्पर्धा? ऑलिम्पिकची पण तयारी सुरू झाली असं हो. तुम्ही एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं. तयारीचा माझं सिनियर नॅशनलला 3दा मेडल आहे. 2021, 2022, 23ला लागले. ह्या वर्षी बी 3rd आहे नाही का. अच्छा. आणि ते बी पृथ्वीराजला मी हरवलं आहे तिथं. पृथ्वीराजला धीरज पाटील तिथे पण? तिथे बी आमच्या ते आर्मीकडून खेळतो ना, ACB ते गुंड, आणि मी महाराष्ट्राच्या टीमकडून सिलेक्ट झालो. ते माझे मला वाटतं सेमीफायनलला कुस्ती, क्वार्टर फायनलला कुस्ती आली तिथं पहिल्यांदा. तिथं पृथ्वीराजला मी हरवलं. कुस्तीचं काय, आणि आम्ही दोघं चांगलं दोस्त बी आहे, पण दोस्ती आणि कुस्ती. कुस्ती लागल्यावर एकदा मैदानात गेल्यावर कोण माघारी घेत नाही ना. मॅटवर असू द्या नाही तर मैदानाला असू द्या, का तुझं नाव मोठं आहे, माझं नाव मोठं आहे, नावासाठी कोण माघारी हटत नाही, असा विषय. तुम्ही आज इथे आलात आणि खूप आम्हाला तुमचा सगळा प्रवास एकंदरीत खूप प्रेरणादायी आहे आणि आमच्या प्रेक्षकांनाही तो प्रवास खूप आवडेल तुमचा ऐकायला आता. आणि आलात तुम्ही त्यासाठी खरंच खूप धन्यवाद. AGC स्पोर्ट्सकडून तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा. तुम्ही काय सांगाल, तुम्हाला कसं वाटलं आज पॉडकास्टमध्ये गप्पा मारून? नाही, मला भारी वाटलं नाही का. तुमचा चॅनल नवीन आहे, नवीन चालू केला आहे, आणि बाकीच्या गोष्टी म्हणलं तरी बऱ्यापैकी तुम्हाला आता उभारी भेटत जाईल चॅनलला. आणि तुम्ही जे प्रत्येक पैलवानची घ्या नाही का, जी महाराष्ट्र केसरी झालेली आहे ती जुन्या पैलवानची बऱ्यापैकी एकदा मुलाखत घ्या. बऱ्यापैकी जे आहे तिथे एकदा आमच्या वस्तादची बी घ्या नाही का, नक्कीच बप्पांची. नक्कीच. तुम्ही आलात आणि त्यासाठी परत एकदा खूप धन्यवाद आणि थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट फॉर युअर बेस्ट फ्युचर. थँक्यू.